बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। तलाठी कार्यालयात खुनाची धक्कादायक घटना। आडगाव रंजेबुवा येथे तलाठी संतोष पवार यांचा निर्घृण खून, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल, परिसरात खळबळ। सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील, स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथे तलाठी कार्यालयात घडलेली खुनाची घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे। तलाठी संतोष पवार यांचा खून फेरफार प्रकरणावरून झालेल्या वादातून करण्यात आला आहे। हा खून इतका निर्घृण होता की त्याच्या बातमीने संपूर्ण तालुका हादरला आहे। आडगाव रंजेबुवा गावातील या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे। दिनांक ऑगस्ट 28 बुधवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। नेहमीप्रमाणे तलाठी संतोष पवार आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात आपल्या कामात मग्न होते। सध्या तलाठी कार्यालयात फेरफार प्रकरण प्रलंबित असल्याने नागरिकांची वर्दळ वाढलेली होती। त्याचवेळी बोरीसावंत येथील एक तरुण दुचाकीवरून तलाठी कार्यालयात आला। या तरुणाचं नाव अद्याप स्पष्ट झालं नसून तो याआधीही कार्यालयात फेरफाराच्या कामासाठी आलेला होता। या तरुणाने संतोष पवार यांच्याकडे फेरफार प्रकरणाबाबत विचारणा केली आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली। ही बाचाबाची हळूहळू मोठ्या वादात बदलली। वादाच्या उग्रतेमुळे वातावरण तापलं आणि अचानक त्या तरुणाने आपल्या खिशातून मिरची पूड काढली व ती पवार यांच्या डोळ्यात फेकली। संतोष पवार यांना काही कळायच्या आतच त्या तरुणाने चाकू काढला आणि पवार यांच्यावर वार केले। चाकूने केलेल्या हल्ल्यामुळे संतोष पवार गंभीर जखमी झाले। विशेषतः पोटात गंभीर जखम झाली होती। त्याच्या परिणामस्वरूप अतिरिक्त रक्तस्राव झाला आणि पवार यांना जागेवरच कोसळावं लागलं। घटनेनंतर त्या तरुणाने कोणताही आवाज न करता तात्काळ दुचाकीवरून पळ काढला। कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरड सुरू केली। घटनास्थळावर उपस्थित गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेतली आणि संतोष पवार यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं। या घटनेने गावात शोककळा पसरली असून तलाठी पवार यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घटनेची माहिती मिळताच वसमतचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी आणि पोलीस दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे। या प्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत। पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जमा केले आहेत। आरोपीने कार्यालयातील CCTV फुटेजमध्ये आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलिसांनी तांत्रिक सहाय्याने तपासाची दिशा पुढे नेली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। घटनेच्या अनुषंगाने गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। स्थानिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असून आरोपींच्या शोधात लागलेल्या पथकांनी विविध ठिकाणी नाकेबंदी केली आहे। संतोष पवार यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे आणि या घटनेने सरकारी यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे। तलाठी कार्यालयातील ही घटना जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत। स्थानिक प्रशासनाने या घटनेचा तात्काळ तपास करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। या घटनेमुळे सरकारी कार्यालयांतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। हे होते आजचे बातमीपत्रक, तर पुन्हा भेटूया याचवेळी याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल, त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।